गुढीपाडवा म्हटलं की आपल्याला समोर दिसती साखरेच्या गाठी या सणासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र यंदा या गाठींचा सुद्धा तुटवडा आपल्याला बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतो आणि नेमकी याची कारणं काय आहेत आणि ह्या गाठी कशा बनवल्या जातात हे सगळीच आपण माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्र गुळधाणीचे जे राहुल आहेत तर ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपण बघतो की कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जशा बनवल्या जातात तर तशा गाठी बनवण्याचं काम इथे सध्या सुरू आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खरं तर गॅस तुटवडा जो आहे तर तो आपल्याला सगळीकडे अनुभवायला मिळतो आणि त्याचाच कुठेतरी परिणाम आपल्या याच्यावर व्यवसायावर पण झालाय का? हो, नक्कीच झालेला आहे. आता परवापर्यंत एक 8 दिवसापूर्वीपर्यंत आम्हाला गॅस मिळत होता, पण आता आम्ही आमचे पूर्वीचे डिझेल भट्टी जी आहे ती आम्ही आता परत ते अडगळीत असलेलं सामान सगळं काढून आम्ही परत आता त्याच्यावर काम चालू केलेलं आहे. पण म्हणजे याच्यामुळे वेळ वगैरे किती वाढला, म्हणजे वेळेचं काही हे झालं का? जसं गॅसवर नॉर्मल आपण किती वेळ लागतो? नाही, गॅसमध्ये सहज काम होत होतं. आता डिझेलमध्ये थोडंसं डिझेलला लाईटही लागते गॅस आपलं आणि डिझेलही लागतं. तसं गॅसला फक्त म्हणजे गॅसच लागतो, फक्त बाकी त्याला लाईटचं वगैरे काही व्यवस्था नसते. त्यामुळे ते जरा खर्चिक पडतं. आता त्यामुळे तर बाजारात साखरेचे गाठीचे दर वाढलेले आहेत. अच्छा, दर वाढलेले आहेत म्हणजे याचा जसं बनवण्याचा खर्च वाढला त्यामुळे याच्यात पण खर्च. मजुरीमध्ये तफावत पडली. जवळजवळ 20-25 रुपये एका किलोला खर्च वाढला. मग मागच्या वर्षी यांचे काय दर होते आणि यंदा काय दर आहेत आणि आपल्याकडे काय काय व्हरायटीज आहेत या गाठींची? गेल्या वर्षी होलसेलचा दर जवळजवळ 80 ते 100 रुपये होता. यावेळेस 130 ते 150 रुपये किलो झालेले आहेत. म्हणजे बरेच मोठे बरेच वाढलेले आहेत आणि आमच्याकडे 100 ग्रॅमपासून जवळजवळ 2 ते 3 किलोपर्यंत गाठी आहेत. पण मग आता हे काय तुम्हाला, म्हणजे तुम्ही जेव्हा जाता गॅसचं वगैरे मागणी करताय तर तेव्हा तुम्हाला काय सांगितलं जातंय, कधीपर्यंत सुरू होईल किंवा? नाही, ते काहीच सांगत नाही आहेत, कारण की त्यांनी कमर्शियल तर बंदच केलेलं आहे आणि घरगुती आपण वापरू शकत नाही आहे. पूर्वीचे काही कमर्शियल सिलेंडर राहिलेले आहेत, त्यात आम्ही काम चालू केलेलं आहे. तर आता ते संपलेलं आहे. आता आमचं आजपासून डिझेल भट्टीवर काम चालू झालं आहे. नक्की, कारण की आपण बघतो की वर्षातून एकदाच आपण हा सण साजरा करतो. तुमचा हा व्यवसाय या सणावर अवलंबून आहे आणि अशा पद्धतीने हे जे संकट आलेलं आहे याचा परिणाम होताना पाहायला मिळतो. नाही, परिणाम होतो, पण गुढीपाडवा असा एक सण आहे की तिथं गिऱ्हाईक पण म्हणजे अगदी 10 रुपयाची गाठी अगदी 100 रुपयाला झाली तरी एक गाठी सुद्धा ते घेणार. त्यामुळे कस्टमरमध्ये काही फरक पडणार नाही, गिऱ्हाईकांमध्ये फरक पडणार नाही. गिऱ्हाईक गाठी घेणार, म्हणजे गाठी अगदी 10 रुपये 100 रुपयाला झाली तरी गाठी ही माणूस घेणार पण घेणार. आतापर्यंत साधारण किती किलोचे तुम्ही ते गाठी बनवलेल्या आहेत आणि कधीपासून तुमचं हे सगळं बनवण्याचं हे चालू आहे? महाशिवरात्री नंतर आमचं 1 महिनाभर काम चालू राहतं. साधारण दिवसाला 1000 ते 1500 किलो गाठी तयार होते. साधारण महिन्याला 30 ते 35 हजार किलो गाठी तयार होते. 30 ते 35 हजार. तर आपण बघतो की कशा पद्धतीने यांचं सगळं हे काम चाललेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने गॅसचा तुटवडा पडलेला आहे त्यामुळे आता यांनी सुद्धा डिझेल बर्नरचा वापर सुरू केलेला आहे. पूर्वी त्यांच्याकडून अशा प्रकारे डिझेल बर्नरवर हे सगळं तयार केलं जात होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा गॅस वर सगळं सुरू होतं. मात्र आता ही जी गॅसची टंचाई आलेली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा डिझेलचं जे बर्नर आहे त्याच्याकडे वळावं लागलेलं आहे. मात्र जरी ते वळले असले तरी सुद्धा ते काम थोडं किचकट आहे, त्याला वेळ लागतो. असं सगळं जे आव्हानं आहेत ती आता या गाठी उत्पादक असणाऱ्या व्यावसायिकांना सहन करायला लागताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डे सह मी मुना यांपुरे, सिविक मिरर.